ठीक आहे. सो तुमच्यासमोर टेक्स्टबुक तुम्ही ओपन करू शकता. एक्सरसाइज 1.1 त्यातले काही क्वेश्चन आपण आता सॉल्व्ह करणार आहे. आता मी जे काही 2-3 क्वेश्चन घेतले त्या सिमिलर पॅटर्न प्रमाणे आपल्याला करत करत पुढे जायचंय. ऑटोमॅटिकली तुमच्या कन्सेप्ट स्ट्रॉंग होत जाईल आणि त्यालाच पॅरलल काही क्वेश्चन एक्स्ट्रा वाटले तर तिथे मी तुम्हाला देत जाईन. पहिला एक्सरसाइज एकदम बेसिक्स आणि इझी आहे. फार त्यात काही टेन्शनचं काम नाहीये. ठीक आहे. नॉर्मल क्वेश्चन आहे. फर्स्ट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, राईट. आता क्वेश्चन तुम्ही लिहू शकता. y इज फंक्शन ऑफ x. तुम्ही f ऑफ x असंही घेऊ शकता. y इक्वल टू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट रेस टू 5 या टाईपचा आपण एक क्वेश्चन ऑलरेडी सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे. क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. वी विल रीराइट क्वेश्चन y इक्वल टू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट रेस टू 5. मी दिसेल या पद्धतीने थोडस मोठ्या ह्याच्यात लिहितोय म्हणजे ज्यांचे मोबाईल स्क्रीन लहान असेल त्यांना एक्झॅक्टली नीट समजावं. आता आपल्याला याचं डिफरन्शिएशन करायचंय. ठीक आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटचं फुल स्पेलिंग नाही लिहिलं तरी चालेल कारण बऱ्याच जणांना ते जमत नाही किंवा वेळ जातो. सो DIFF लिहिलं तरी सफिशियंट आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह काय असणार तुमचा dy बाय dx. तर याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. सेम कन्सेप्ट. हा जो सगळी टर्म आहे याला आपण कन्सिडर करणार एक्स. ठीक आहे. बऱ्यापैकी आता पाठ तुम्हाला समजलाय. हे जे टर्म ब्रॅकेटच्या इनसाइड आहे त्या सगळ्याला आपण कन्सिडर काय करणार आहे एक्स, राईट. कन्सिडर दिस टर्म ॲज एक्स, राईट, शॉर्ट मध्ये. क्वेश्चन तुमचा काय तयार झाला अंडरस्टँडिंग साठी. y इज इक्वल टू एक्स रेस टू 5. माझा डेरिव्हेटिव्ह किती असतो y डॅश म्हणजे dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह किती असतो 5 इंटू एक्स रेस टू 4. हा कसा आला एक्स रेस टू n. तो फॉर्म्युला लावायचा आहे n इंटू एक्स रेस टू n मायनस 1. n ची व्हॅल्यू 5 आहे. तो फॉर्म्युला इथे आपण अप्लाय केलाय. इथे तो फॉर्म्युला अप्लाय करा. 5 पुढे येणार तुमचा 5 इंटू ब्रॅकेट रेस टू 5 मायनस 1 दॅट इज 4. ब्रॅकेटची टर्म आतमध्ये लिहा परत एकदा एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 आणि त्याच्या पुढे काय येणार आहे मगाचाच कन्सेप्ट ज्याला आपण x कन्सिडर केलेला आहे त्याच्या डेरिव्हेटिव्हने आपण मल्टिप्लाय करणार. मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ आपण x कशाला कन्सिडर केलंय एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 हा सगळा आपण x कन्सिडर केला होता. बरोबर आहे का बघा. मग आता तुम्ही कुठपर्यंत पोहोचलाय. So dy by dx that is equal to 5 into x cube minus 2x minus 1 ब्रॅकेट रेस टू 4 आणि आता याचा डेरिव्हेटिव्ह तुमचा 11th मधला पोर्शन आहे. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू n चा फॉर्म्युला लावायचा आहे. 3x रेस टू 3 मायनस 1 दॅट इज 3x स्क्वेअर मायनस 2. x चा डेरिव्हेटिव्ह असतो तुमचा 1 मायनस 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. 1 इज कॉन्स्टंट. कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशनला असेल तर तो आपण तसाच ठेवतो आणि x चा डेरिव्हेटिव्ह झाला 1 आणि 1 हा नुसता कॉन्स्टंट आहे. सो कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असतो तुमचा 0, राईट. तो काय तुमचं झालं फायनल आन्सर. त्याला मी शॉर्ट मध्ये लिहितो dy बाय dx इज इक्वल टू 5 इंटू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट रेस टू 4 आणि तुमचं काय तयार झालंय 3x स्क्वेअर मायनस 2. तर तुम्ही अजून नीट लिहू शकता dy बाय dx. हा y डॅश मी शॉर्टकट म्हणून लिहिलाय. तुम्ही dy बाय dx असल्या 5 ने पुढे आधी मल्टिप्लाय करूया. 5 इंटू 3x स्क्वेअर मायनस 2 इंटू आता मिडल ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट रेस टू 4. या आन्सर पर्यंत तुम्ही पोहोचाल. क्लिअर. सिंपल एकदम लॉजिक आहे. तुम्हाला कॉम्पोजिट फंक्शन दिले जात आहेत त्यातला जो बेसिक फंक्शन आहे त्याला एक्स अज्युम करायचंय. रेग्युलर फॉर्म्युला अप्लाय करायचा आणि ज्याला एक्स अज्युम केले त्याच्या डेरिव्हेटिव्हने पुढे परत मल्टिप्लाय करायचंय. एकदम सिंपल कन्सेप्ट. सगळीकडे सेमच कन्सेप्ट आहे फक्त प्रत्येक ठिकाणी फॉर्म्युले डिफरंट असणार आहेत. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डिफरंट फॉर्म्युले, एक्सपोनेन्शियल फंक्शनचा वेगळा, लॉगॅरिथमिक फंक्शनचा वेगळा आणि तुमचा अल्जेब्रिक फंक्शनचे फॉर्म्युले. द बेसिक फॉर्म्युले
स्ट्रॉंग तुम्ही करून घेतले, पुढचे क्वेश्चन तुम्हाला इझिली सॉल्व्ह होत जाणार आहेत. राईट? क्वेश्चन लिहून घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, यातला एखादा अजून क्वेश्चन करूयात आपण. सपोज आपण घेऊयात क्वेश्चन नंबर 3. राईट? पहिल्या क्वेश्चन मधलाच थर्ड घेऊयात. y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. ठीक आहे, बेसिक एक्सरसाइज आहे, याच्यातले बरेच क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहे. पुढे जात जात मग तुम्हाला याची एक आयडिया येऊन जाईल. ठीक आहे, आता स्क्वेअर रूट इनसाइड, जसं मग अशी रूट एक्स आपण केला होता तो फॉर्मॅट आहे. राईट? परत क्वेश्चन लिहूयात. y इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. याचं डिफरन्शिएशन करायचं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, then we will get dy by dx. व्हेरी इझी. आता पुढे काय करणार आपण, हे अंडर रूट एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढता येतो, पण अंडर रूटच्या इनसाइड ही टर्म आहे, याला तुम्हाला एक्स कन्सिडर करावा लागेल. राईट? तुम्ही समजण्यासाठी परत एकदा, म्हणजे y इक्वल टू तुमचा रूट एक्स असा तयार होणार आहे. याला आपण एक्स कन्सिडर केले आपल्याला अंडरस्टँडिंगसाठी. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युला आहे 1/2 इंटू रूट एक्स. ऍप्लिकेशन तुम्हाला इथे अप्लाय करावं लागेल. ठीक आहे, तो काय येणार आहे मग तुमचा, याला सगळ्याला तुम्ही एक्स कन्सिडर केले, सो 1/2 इंटू रूट एक्स. एक्स म्हणजे सगळी टर्म, एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 इंटू कशाने मल्टिप्लाय करायचंय, ज्याला एक्स कन्सिडर केले त्याच्या डेरिव्हेटिव्हनी, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाला एक्स कन्सिडर केले आपण, एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. आता फक्त याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, मल्टिप्लाय केलं, तुमचं आन्सर कम्प्लीट झालं. ठीक आहे, सो काय होणार तुमचं इथं, dy बाय dx दॅट इज इक्वल टू 1/2 इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 इंटू त्याचा डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 मायनस 7 चा डेरिव्हेटिव्ह 0. आता या स्टेप मध्ये जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुमचं बेसिक्स क्लिअर नाही. या स्टेप मध्ये तुम्हाला जर प्रॉब्लेम आला, तुमचं बेसिक क्लिअर नाही, ते तुम्हाला करून घ्यावं लागेल. 11वीचं परत एकदा नीट सॉल्व्ह करा, टेक्स्टबुक मधले क्वेश्चन. आता इथं सर घेतायत आणि ते आम्हाला समजतच नाही असा प्रकार नको. ठीक आहे ना? राईट? आता याला फायनली फुल अँड फायनल करून टाकायला आन्सरला. dy बाय dx इक्वल टू 2x प्लस 4 आहे आणि इथं डिवायडेड बाय 2 आहे डिनॉमिनेटरला. या 2 ने तुम्ही वरती डिवाइड करू शकता, म्हणजे x प्लस 2 हा राहणार तुमचा न्यूमरेटर डिवायडेड बाय अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. हे झालं तुमचं आन्सर. एकदम सिंपल आहे, फार काही डिफिकल्ट नाहीये. लॉजिक तुम्ही तुमचं प्रॉपर ठेवलं तर तुम्ही त्या एक्झॅक्टली आन्सर पर्यंत 100% पोहोचणार, कुठे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. हा थोडासा एक वेगळा दिसतोय क्वेश्चन, वेगळा म्हणण्यापेक्षा पॉवर जरा वेगळे आहेत. त्यातलाच दुसरा क्वेश्चन पण करूयात आपण. y इक्वल टू 2 इंटू एक्स रेस टू 3/2 मायनस 3 इंटू एक्स रेस टू 4/3 मायनस 5 इन ब्रॅकेट रेस टू 5/2. तुमचा क्वेश्चन आहे. हा पेज थोडस व्हर्टिकल असल्यामुळं याला मला विड्थ प्रॉपर मिळत नाहीये. मोठा क्वेश्चन असेल तर पुढच्या लेक्चरच्या वेळेला मी हॉरिझॉन्टल स्क्रीन तयार करीन, जेणेकरून तुम्हाला आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायला ते एकदम इझी दिसेल आणि दिसायला सुद्धा. ओके, सो याचा आपल्याला क्वेश्चनचा आन्सर काढायचा आहे. सो लेट्स स्टार्ट. परत क्वेश्चन लिहित बसत नाही मी. सो ब्रॅकेट रेस टू 5/2 असा कन्सेप्ट आहे. ब्रॅकेट रेस टू 5/2 म्हणजे परत सेमच कन्सेप्ट झाला आपल्याला. हे जे ब्रॅकेटच्या इनसाइड आहे त्याला तुम्हाला एक्स कन्सिडर करावं लागेल. राईट? हा सगळा म्हणजे विथ 3/2 सकट हा जो सगळा टर्म आहे या सगळ्याला तुम्हाला एक्स कन्सिडर करायचंय. याला कन्सिडर करणार आपण एक्स, म्हणजे एक्झॅक्टली टर्म तुमची काय झाली, y इक्वल टू, आता मी समजेल असं लिहितो सगळं,
एक्स रेस टू 5/2 अशी टर्म तुमची तयार होणार आहे. लक्षात येते का बघा. याचा डेरिव्हेटिव्ह काढून बघा किती येणार तुमचा डेरिव्हेटिव्ह. याचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा काढतो. समजा याचं मला dy/dx पाहिजे असेल तर काय करणार मी, याला एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला अप्लाय करा. एन इज 5/2 एन इंटू एक्स रेस टू 5/2 मायनस 1. मी सॉल्व्ह करत करत पुढे जे आन्सर येईल ते येईल. राईट. म्हणजे 5/2 इंटू एक्स रेस टू 5/2 मायनस 1 किती असतो. 5 मायनस 2 3/2. म्हणजे आज तुमचा डेरिव्हेटिव्ह 5/2 एक्स रेस टू 3/2. ठीक आहे. मग तोच कन्सेप्ट आता इथं अप्लाय करा आपल्याला बेसिक क्वेश्चनला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे आपला dy/dx तयार होणार आहे. व्हॉट विल बी dy/dx. एक्स म्हणजे सगळी तुमची टू या 5/2 ला पुढे आणा. 5/2 ब्रॅकेट रेस टू 5/2 मायनस 1. आता तुम्ही फॉर्म्युला डायरेक्ट लिहिलं तरी चालेल, पण आता हे आपण रफ वर्क मध्ये करणार आहे. इथं जर तुम्ही ऑन पेपर केलं तर मग खाली त्याला डायरेक्ट तुम्ही आन्सर घेऊ शकता. ब्रॅकेटच्या आतमध्ये किती आहे. 2 इंटू एक्स रेस टू 3/2 मायनस 3 इंटू एक्स रेस टू 4/3 अँड मायनस 5. राईट. एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 आणि इंटू किती येणार आहे. त्याला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. कशाने. डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करा ज्याला एक्स कन्सिडर केले. कशाला एक्स कन्सिडर केले. येलो मार्किंग. 2 इंटू एक्स रेस टू 3/2 मायनस 3 इंटू एक्स रेस टू 4/3 अँड मायनस 5. राईट. तो हा तुमचा इथं तयार झाला. अरे वा, इथं पण लिहिलं जाते म्हणजे आपल्याला जागा नाही गायब होते. ठीक आहे. काय मिळते बघूया आपण. So dy/dx is equal to 5/2 ब्रॅकेट तुम्ही परत एकदा ती सगळी लिहा. तर 5/2 मायनस 1 किती असतो तुमचा 3/2. ठीक आहे. इंटू आता पुढचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करायचा आहे. आता डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करायला परत सेम कन्सेप्ट येणार आहे. तुम्हाला इथं सॉल्व्ह करताना एक्स रेस टू 3/2 याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. एक्स रेस टू 4/3 याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. मग तुम्ही तो सेपरेट सॉल्व्ह करून तिथे आन्सर्स टाकले तरी चालतील किंवा एका तुम्ही सॉल्व्ह करत गेलात तरी पण चालणार आहे. ठीक आहे. एका स्टेपने सॉल्व्ह करायचं म्हणलं तर थोडंसं तुम्हाला प्रिकॉशन्स घेत जावं लागेल. इंटू हा जो 2 आहे तो तसाच राहणार आहे आणि एक्स रेस टू 3/2 चा डेरिव्हेटिव्ह 3/2 एक्स रेस टू 3/2 मायनस 1 एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 मायनस आता 3 इंटू एक्स रेस टू 4/3 त्यातला हा 3 तसाच राहणार आहे. एक्स रेस टू 4/3 चा डेरिव्हेटिव्ह अगेन एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला म्हणजे एन एक्स रेस टू एन मायनस 1. राईट. मायनस 5 चा डेरिव्हेटिव्ह तुमचा 0 आहे. कॉन्स्टंट टर्म एकदम चांगले असतात. डेरिव्हेटिव्ह 0 देऊन टाकतात. तर काही कॅल्क्युलेशन जात नाही. मग 5/2 इंटू इथे तुम्हाला काय लिहायचंय माहिती आहे. जे तुम्ही हे जे सगळं आहे हे तुम्हाला इथं लिहायचंय. हे तुम्हाला इथं लिहायचंय. ठीक आहे ना. इंटू आता पुढे काय येणार आहे बघा. आता 2 2 कॅन्सल होईल. 3 इंटू एक्स रेस टू 3/2 मायनस 1. आता 3/2 मायनस 1 4/3 मायनस 1 कसं आलं विचारू नका. डिनॉमिनेटर सेम करायचे सबट्रॅक्शन करायचंय. 3 मायनस 2 म्हणजे इथे येणार आहे तुमचा 1/2. इथे पण 3 3 कॅन्सल होणार आहे. सो मायनस 4 एक्स रेस टू 4 मायनस 3 तो 1/3 असा तुमचा इथं तयार होईल. बरोबर आहे. काय झालं तुमचं 5/2 टोटल ब्रॅकेट इंटू काय झालं इथं तुमचा 3 इंटू एक्स रेस टू 1/2 म्हणजे किती असतो रूट एक्स मायनस 4 एक्स रेस टू 1/3 म्हणजे किती असतो क्यूब रूट ऑफ एक्स. तसंच ठेवलं तरी पण चालेल. चेंज केलं तरी पण चालेल. आणि इथं परत तुमचा येलो कलर मध्ये जो काय होता तो ब्रॅकेटला हे झालं तुमचा आन्सर. क्वेश्चनचा आन्सर कम्प्लीट. राईट. या स्टाईलने तुम्हाला करायचंय. एकदम इझी कन्सेप्ट आहेत. स्टेप बाय स्टेप करत गेला तर तुम्ही आन्सर पर्यंत 100% पोहोचणार. ठीक आहे. बऱ्याच ठिकाणी जे आधीच्या क्वेश्चन प्रमाणे हा 5/2 तुम्ही आधी लिहू शकता. शेवटच्या ब्रॅकेटला तुम्ही पुढे घेऊ शकता सेकंड टर्मला आणि ही जी सेकंड टर्म येलो कलरची त्याला तुम्ही थर्ड टर्म म्हणून टाकू शकता. अल्टिमेट सगळीकडे इथं मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. मग तुम्ही टर्म्स पुढे मागं केलं तरी पण चालणार आहे तिथं.
ठीक आहे, वी विल सी मोर क्वेश्चन्स. त्याच्यात बरेच क्वेश्चन येत जात आहेत. त्याच्यात काही फार मोठमोठे क्वेश्चन दिलेत, तेवढे मोठे क्वेश्चन करायची काही गरज नाहीये, अंडरस्टँडिंग पर्पज साठी आहेत. त्यातला अजून एक 5वा क्वेश्चन आपण करूयात. y इज इक्वल टू 3 अपॉन क्यूब रूट 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 5. बरंच काहीतरी दिले क्वेश्चन मध्ये. त्याला स्टेप बाय स्टेप करत करत आपल्याला पुढं जावं लागेल. याला थोडंसं तुम्हाला प्रिकॉशन घ्यावे लागतील. कशा कशा टर्म्स आहेत ते बघत तुम्हाला पुढे जावं लागेल. याला थोडंसं आपण रिडिफाईन करूयात क्वेश्चनला आपल्या टर्म प्रमाणे. क्यूब रूट सुद्धा आहे, ब्रॅकेट रेस टू 5 सुद्धा आहे आणि तो डिनॉमिनेटरला सुद्धा आहे. क्वेश्चनला पहिल्यांदा सिम्प्लिफाय करूयात आपण, राईट. 3 ला तसाच राहू देत. ठीक आहे, 3 इंटू 1 अपॉन करूयात आपण. डिनॉमिनेटर 1 अपॉन ब्रॅकेट किती तुमचा 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 ब्रॅकेट रेस टू हा 5 झाला. आणि क्यूब रूट म्हणजे काय असतो, टोटल टर्म रेस टू 1/3, राईट. टोटल जे काय तुमचा क्यूब रूटच्या इनसाइड टर्म आहे त्याच्यावरती तुमचा 1/3 येणार, राईट. मग तुमचा क्वेश्चन काय झाला परत एकदा, या 3 ला तसंच ठेवा वरती पाहिजे तर 3 इंटू 1 अपॉन 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 ब्रॅकेट रेस टू, हा ब्रॅकेट रेस टू 5 आहे आणि त्याला परत रेस टू 1/3 आहे. त्यांचं पॉवरची होणार मल्टिप्लिकेशन, इथे येणार 5/3. एक्सपोनंट मधले ऍप्लिकेशन वापरलंय आपण. कुठला फॉर्म्युला आपला वापरला इथे मी लिहून दाखवतो तुम्हाला. म्हणजे एक्स रेस टू एम अँड रेस टू एन, याला आपण काय लिहितो, एक्स रेस टू एम इंटू एन, पॉवरचं मल्टिप्लिकेशन. म्हणजे याला ब्रॅकेट रेस टू 5 आणि रेस टू 1/3 होता. 5 इंटू 3 5/3. अजून त्याला सिम्प्लिफाय करा. क्वेश्चन तुमचा सिम्प्लिफाय झाला आता 3 इंटू या सगळ्याला आता डिनॉमिनेटरला 5/3 आहे, त्याला न्यूमरेटरला घेऊन जाऊयात. म्हणजे 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 आणि ब्रॅकेट रेस टू मायनस 5/3 असा कन्सेप्ट तुमचा इथं तयार होईल. हा तयार झाला तुमचा मेन क्वेश्चन, राईट. पूर्ण दिसेल असं लिहितो मी तुमचा मेन क्वेश्चन तयार झाला. आता याचं आपल्याला डिफरन्शिएशन करायचंय. चलो स्टार्ट. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. वायचा डेरिव्हेटिव्ह तुमचा काय असणार, dy/dx. हा सगळ्यांना येतो. वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx. राईट साईडचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला. 3 हा कॉन्स्टंट आहे, त्याला तसाच ठेवा. आणि याला तुम्हाला एक्स रेस टू एन हा फॉर्म्युला वापरायचा आहे. सेम या सगळ्याला एक्स कन्सिडर करा आणि एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला लावायचा आहे. तुम्ही डायरेक्ट लिहित जातो, बऱ्याच ठिकाणी तेच लिहित बसणार नाही. मग एक्स रेस टू एन चा काय फॉर्म्युला आहे, एन म्हणजे मायनस 5/3 एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. एक्स म्हणजे काय तुमची ब्रॅकेटची सगळी टर्म, कुठली टर्म आहे आपल्याकडं 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5, बरोबर. तुमचं इथं आला. पण पुढं काय म्हणजे आपलं मेन एज आहे, ज्याला एक्स कन्सिडर केले त्याच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करावं लागेल. मी इथं उलट देतो, म्हणजे इथं आपण पुढे लिहित असतो इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, कशाचा डेरिव्हेटिव्ह 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5, राईट. नेक्स्ट आता मी थोडंसं लेटर स्मॉल करतो सगळं नीट बसण्यासाठी. dy/dx 3 कॅन्सल होणार आहे, मायनस 5 इंटू 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 मायनस 5/3 मायनस 1 मायनस 5 मायनस 3 दॅट इज मायनस 8/3 इंटू आता खालचा डेरिव्हेटिव्ह 2x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 इंटू एक्स स्क्वेअरचा किती असतो 2x असतो, 2 इंटू 2x मायनस 7 इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 5 चा डेरिव्हेटिव्ह 0. हा तुमचा किती तयार होणार पुढे, हा 4x मायनस 7 असा तयार होईल. मायनस 5 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5,
आता एकदम लास्ट आन्सर dy by dx that is equal to -5 लास्ट ब्रॅकेट तुम्ही आधी घ्या into 4x minus 7 into 2x square minus 7x minus 5 bracket raised to minus 8 by 3. Minus 8 by 3. So it is your ultimate answer. Right? Okay. ठीक आहे, पटापट आता करूया आपण क्वेश्चन 2 मधला पहिला क्वेश्चन करूयात. y इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. याचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. परत क्वेश्चन लिहितो मी इथं. y इक्वल टू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता पहिल्या क्वेश्चन मध्ये मॅक्सिमम ठिकाणी आपण एक्स रेस टू एन तोच फॉर्म्युला वापरलाय. इथे ट्रिग्नोमेट्री चालू झाले. परत सेम कन्सेप्ट, कॉसच्या पुढे जी काय टर्म आहे या सगळ्याला आपण एक्स कन्सिडर करूयात आणि मग डेरिव्हेटिव्ह घेऊयात. डिफरन्शिएट dy बाय dx. डेरिव्हेटिव्ह किती येणार? याला एक्स कन्सिडर केले कॉस एक्स. कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती आहे? मायनस साइन एक्स. एक्स म्हणजे तुमचा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आहे. आणि ज्याला आपण एक्स कन्सिडर केले त्याच्या डेरिव्हेटिव्हने आपण मल्टिप्लाय करणार. एकदम सिंपल. परत सांगतोय, प्रत्येक ठिकाणी सेम कन्सेप्ट आहे. फॉर्म्युले फक्त डिफरन्शिएशनचे वेगवेगळे असणार आहेत. राईट? what we are getting minus sin x square plus a square into. आता याचा डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे? x square चा डेरिव्हेटिव्ह 2x आणि a square चा डेरिव्हेटिव्ह किती असणार तुमचा? हा महत्वाचा असतो 0. बरेच जण x square ला 2x करतात, मग a square ला 2a करतात. a square इज कॉन्स्टंट टर्म. कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. सो अल्टिमेट युअर फायनल आन्सर इज dy by dx that is equal to 2x plus 0. 2x ला आपण अलीकडे घेऊयात. तो मायनस 2x इंटू साइन ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. राइट? यू कॅन राइट दिस क्वेश्चन. सिंपल क्वेश्चन, ट्रिग्नोमेट्रिक बेसिक. ठीक आहे, यातला आपण थर्ड क्वेश्चन करूयात. y इज इक्वल टू लॉग ऑफ tan x बाय 2. हा एक क्वेश्चन तुमच्याकडे आहे. राईट? आता याच्यात x बाय 2 हा अल्जेब्रिक फंक्शन आहे. त्याचा बाहेरचा फंक्शन tan आहे. त्याचा बाहेरचा फंक्शन लॉग आहे. म्हणजे 3 फंक्शन तुमच्या यांच्यात इनसाइड आहेत. ठीक आहे? याला एक 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 करत आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. परत लिहितो मी. y इक्वल टू लॉग ऑफ tan ऑफ x बाय 2. ठीक आहे. आता आधी कशाला तुम्हाला करावं लागेल? मी तुम्हाला सांगितले सगळ्यात बाहेरच्या फंक्शन पासून स्टार्ट करायचं डेरिव्हेटिव्ह काढायला. सगळ्यात बाहेर तुमचा लॉग आहे. या सगळ्याला तुम्हाला एक्स कन्सिडर करावं लागेल. राईट? लिहितो मी. कन्सिडर दिस व्हॅल्यू ॲज एक्स. आता डेरिव्हेटिव्ह काढा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. y चा डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे? dy बाय dx. राईट? याला x कन्सिडर केले. मग लॉग एक्स. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? टेबल मध्ये बघा. आतापर्यंत तुमच्या लक्षात पाहिजे. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती तुमचा? 1 अपॉन एक्स. राईट? मग हा सगळा तुमचा एक्स आहे. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह
1 अपॉन एक्स, एक्स म्हणजे किती आहे टॅन ऑफ एक्स बाय 2. आणि परत बेसिक कन्सेप्ट, ज्याला तुम्ही एक्स कन्सिडर केले त्याच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करायचं. कशाला एक्स कन्सिडर केले आपण? डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन ऑफ एक्स बाय 2 हा तुमचा इथं तयार झाला. ठीक आहे. नेक्स्ट dy बाय dx काय होणार आहे हा 1 अपॉन टॅन ऑफ एक्स बाय 2 हे ॲज इट इज राहणार. तर पुढचा डेरिव्हेटिव्ह, आता इथं टॅन आणि एक्स बाय 2 आहे. नुसता टॅन असेल तर टॅनचा डेरिव्हेटिव्ह किती असतो? टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे? सेक्स स्क्वेअर. टॅन का डेरिव्हेटिव्ह किती आहे? सेक्स स्क्वेअर एक्स किंवा सेक्स स्क्वेअर थिटा, जो काय अँगल असेल तो. इथं एक्स नाही, एक्स बाय 2 आहे. आता या एक्स बाय 2 ला तुम्ही एक्स कन्सिडर करा. सेम कन्सेप्ट, राईट. या एक्स बाय 2 ला एक्स कन्सिडर करा फॉर अंडरस्टँडिंग पर्पज. आणि मग आता तुम्हाला त्याचा डेरिव्हेटिव्ह काढता येईल. आता या टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो? सेक्स स्क्वेअर एक्स. माझ्या डेरिव्हेटिव्ह किती आहे तुमचा? सेक्स स्क्वेअर एक्सच्या ठिकाणी किती आहे तुमच्याकडं? एक्स बाय 2 आहे, राईट. टॅन एक्स बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह झाला सेक्स स्क्वेअर एक्स बाय 2. पुढं काय येणार? पुढं बेसिक, ज्याला एक्स कन्सिडर केले त्याच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करायचं. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स बाय 2, एक्स बाय 2 ला आपण एक्स कन्सिडर केलेलं होतं. समजते का? बघा आता लास्ट एक स्टेप कॅल्क्युलेशन आणि मग एक स्टेप प्रॉपर गॅदरिंग ऑफ आन्सर्स. टॅन ऑफ एक्स बाय 2 इंटू सेक्स स्क्वेअर एक्स बाय 2. आता एक्स बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे? हा 1 बाय 2 इंटू एक्स आहे. 1 बाय 2 तसाच राहणार आणि एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 म्हणजे एक्स बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह झाला तुमचा 1 बाय 2, राईट. काय झालं फायनली तुमचा आन्सर इथं? dy by dx is equal to sec square x by 2 अपॉन हा 2 पण आहे 2 इंटू टॅन ऑफ एक्स बाय 2. आता तुमचा आन्सर समजते का? बघा, राईट. आता याला आपण पाहिजे तसं मोल्ड करू शकतो या आन्सरला. हे झालं आन्सर तुमचं. इथपर्यंत आन्सर राहिलं तरी पण चालेल, काय प्रॉब्लेम नाहीये. त्याला थोडंसं आपण मॉडिफाय करू शकतो, कारण एक्स बाय 2 एक्स बाय 2 एक्स बाय 2 ला एक्स बाय 2 कॅन्सल करू नका. असले प्रकार आपण 11वीला बरेच बघितले. तसं काही होत नसते. 10 वेळा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, राईट. मला पण काय करूयात, थोडंसं अजून मॉडिफाय करून बघूयात जमते का. dy बाय dx इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर थिटा किती असतो? 1 अपॉन कॉस असतो, बरोबर आहे का. सेक्स स्क्वेअर थिटा मला किती करतो? सगळ्यांना साइन कॉस मध्ये कन्वर्ट करूया. सेक्स स्क्वेअर म्हणजे किती असणार आहे? 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 तसाच राहील, राईट. अपॉन डिनॉमिनेटरला 2 आहे, 2 इंटू टॅन एक्स बाय 2. टॅन एक्स बाय 2 किती असणार आहे? साइन ऑफ एक्स बाय 2 अपॉन कॉस ऑफ एक्स बाय 2. ठीक आहे. आपण मॉडिफिकेशन करतोय म्हणजे काय झालं तुमचा 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 इंटू, आता डिनॉमिनेटर वर जाणार आहे म्हणजे कॉस एक्स बाय 2 हा वर गेला आणि खाली राहणार आहे 2 इंटू साइन एक्स बाय 2, राईट. हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे तो वरती जाणार कॉस एक्स बाय 2 न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 2 इंटू साइन एक्स बाय 2 ऍज इट इज राहणार आहे. काय झालं तुमचा? आता आपण डेरिव्हेटिव्ह काढत नाही, इथनं पुढे आपण आन्सरला सिम्प्लिफाय करत चालले अजून. आता न्यूमरेटरचा कॉस एक्स बाय 2 डिनॉमिनेटरचा कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 यातनं एक एक कॅन्सल होईल. म्हणजे न्यूमरेटरचा कॉस एक्स बाय 2 कॅन्सल होणार आहे, राहणार आहे 1 अपॉन त्या 2 ला मी आधी लिहितो साइन एक्स बाय 2 ला सुद्धा घेतो साइन ऑफ एक्स बाय 2 आणि कॉस एक्स बाय 2 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. यातनं कॉस एक्स बाय 2 म्हणजे एकच कॉस डिनॉमिनेटरला राहणार आहे, राईट. आता इथनं पुढं बेसिक फॉर्म्युला ऑफ ट्रिग्नॉमेट्री, सगळ्यांच्या आवडचा फॉर्म्युला 2 इंटू साइन थिटा कॉस थिटा, दोन्हीकडे अँगल सेम आहेत. 2 इंटू साइन थिटा कॉस थिटा साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. म्हणजे थिटा असेल तर 2 थिटा करणार आपण, अँगल डबल करायचा आहे. म्हणजे तुमचा फॉर्म्युला काय झाला साइन ऑफ 2 इंटू थिटा. थिटा तुमचा एक्स बाय 2 आहे,
साइन 2 थिटा 2 इंटू साइन थिटा कॉस थिटा, म्हणजे तुमचं काय झालं 1 साइन एक्स, हे झालं सिम्प्लिफिकेशन. 1 साइन एक्स किती असतो तुमचा कोसेक एक्स. फायनली जो तुमचा डीवाय बाय डीएक्स होता, डीवाय बाय डीएक्स, याचं तुम्ही हे पण आन्सर तुमचं तयार झालं. आन्सर नंबर सेकंड कोसेक एक्स. क्लिअर आहे का बघा. सिंपल सिंपल क्वेश्चन्स आहेत, फार काय अवघड नाही आहेत. तुम्ही यातले क्वेश्चन्स ट्राय करा टेक्स्टबुक मधले, तुम्हाला जेवढे जमतात तेवढे. पुढच्या लेक्चरला मी पुढच्या सगळ्या गोष्टी घेणार आहे. ठीक आहे. तुम्हाला काय करायचंय आता, एक्सरसाइज पहिल्या एक्सरसाइज मध्ये सगळे क्वेश्चन कम्प्लीट करायचे. पहिल्या एक्सरसाइज मधला फर्स्ट क्वेश्चन, त्याच्यात टोटल माझ्या मते 6 आहेत, ते कम्प्लीट करा. सेकंड क्वेश्चन मध्ये परत काही क्वेश्चन्स आहेत, ते तुम्ही कम्प्लीट करा. आणि पुढच्या अजून काय होतात का बघा, पुढचे करत आपण पुढच्या लेक्चरला त्याला अजून पुढच्या टर्म्स बघूयात. ठीक आहे. तो बऱ्यापैकी तुम्हाला गोष्टी समजलेल्या असतील. मी परत रिपीट करतो, तुमचं जे काय चाललेलं असेल त्याला प्रॉपर फोकस करा. लेक्चरला बसताना तुमचं आधीच्या लेक्चरचं प्रिपरेशन एकदम फुल अँड फायनल पाहिजे. म्हणजे आधीचं जमत नाहीये आणि मग पुढचं घेत गेलं. मी परत क्लिअर करतो, सेक्शन 2 हा सेक्शन 1 पेक्षा थोडा डिफिकल्ट आहे. तुम्ही याच्या आधी कधीही डिफरन्शिएशन इंटिग्रेशन केलेलं नाहीये. सेक्शन 1 मध्ये तुमचा ट्रिग्नोमेट्री होता, त्यातला बराचसा पार्ट तुम्ही आधी केला होता. पेअर ऑफ लाईन चॅप्टर होता, त्यातला स्टेट लाईन तुमचं आधी झालं होतं. मॅट्रिसेस आता आहे का नाही मला माहित नाही, जुन्या पोर्शनला होता, पण तो त्यातल्या कन्सेप्ट तुम्हाला ऑलरेडी झालेल्या आहेत. 3D जॉमेट्री फक्त नवीन पार्ट होता तुम्हाला. वेक्टर मधला काही पार्ट तुम्हाला झालेला होता 11वी मध्ये फिजिक्स मध्ये. त्यामुळं फार असं डिफिकल्ट जात नाही सेक्शन 1. सेक्शन 2 ला तुम्हाला एक चॅप्टर वरती पुढचे चॅप्टर डिपेंड आहेत. म्हणजे डिपेंडन्सी तुम्हाला तुमच्या वर्किंग वरती सगळ्या गोष्टी डिपेंड राहणार आहेत. सांगायचं अर्थ कळलं असेल तर दॅट्स इट. होमवर्क कम्प्लीट करा आणि कुणाला काही डाऊट असतील तर तुम्ही ग्रुपवर पोस्ट करू शकता. थँक्यू.